म्हणून बघ, जे इथं येईल बघ ते तर बनणारच बघ, पण जे मनापासून करतं बघ ते शुद्ध बनणार बघ. इथं येणाऱ्यांचे कोणाचं घरी असतं मन, कोणाचं इथं असतं बघ, किंवा कोणाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात बघ. हे चुकीचं आहे का बरोबर आहे बाळांनो? बरोबर आहे. ज्या ठिकाणी आपण जाऊ बघ, ज्या ठिकाणी आपण जाऊ बघ त्या ठिकाणचाच विचार इथं आता काय करायचंय किंवा काय करू शकतो आपण, कसं करायचंय हे डोक्यात ठेवायचं. जिथून आलं तिथंच विसरून जायचं असतं बघ, संग घेऊन चालायचं नसतं बघ. हे तर तुमचं कर्म आहे बघ, त्यातून तुम्हाला बाहेर निघायचंय बघ. आता ह्याच्या म्हणजे हे जे आता कार्य आम्ही सुरू केलंय किंवा आता जे काही कार्य करतोय, तर ह्याच कार्याला लोक योग असल, ध्यान असल, धारणा असल, साधना असल, मंत्र साधना असल, तंत्र साधना असल, यंत्र साधना असल, ह्या पद्धतीनं नाव देतात. आणि त्याच येणं ते उद्दिष्ट पण त्यांचं तेच असतं. पण मला थोडंसं एक वेगळं हे वाटतंय का मी ह्या सर्व गोष्टींना एक वेगळ्या नावानं, एक वेगळ्या सामर्थ्यानं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा. बरोबर. तर मला जे सुचलं मी ते नाव या ठिकाणी हे करतोय. काही मंत्र, तंत्र, यंत्र, योग, ध्यान, धारणा ह्या सगळ्यापेक्षा मला ही शक्ती साधना म्हणून योग्य वाटतंय. ठीक आहे, बरोबर आहे. शक्तीच्या साधना होतात बघ, आणि ते तू बरोबर नाव सुचवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इथे येऊन प्रत्येक शक्ती तर कार्य करते, व्यक्ती तर करत नाही आहे ना, शक्तीच कार्य करते बघ. आणि त्या शक्तीने कार्य केल्यानंतर तिचं नाव तू ते बरोबर सुचवलं. आणि इथून पुढं प्रत्येक वेळेस होम हवन झाल्यानंतर प्रत्येकाला जपाला बसणं, साधना करून घेणं, किंवा मनातली मनात कुठलंच काही ना विचार ठेवता आपलं मन, तन, धन इथंच ठेवून आपलं स्वतःच्या ज्या जपाचा उच्चार करायचा आहे तो उच्चार करून आपली शक्ती किती बळशाली होती किंवा किती कार्य करते तुम्हाला तात्पर्य कळलं बालकांनो? बरोबर आहे. आपलं आसन विराजमान, त्याच्यावरती विराजमान हो, आपलं कार्य करण्याचं कार्य करावं बघ. जे होम हवन झाल्यानंतर एक कोणाला जसा वेळ भेटल, 1 तास, अर्धा तास, 10 मिनिटं, 5 मिनिटं, पहिलं तर 5 मिनिटापासून सुरुवात असते बघ.